हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. मी ना आता नागोठण्याला आहे, नागोठणेमध्ये, आणि मी चालले आता मुंबईला. मी मम्मी पप्पांना घेऊन चालले कारण मम्मीच्या डोळ्यांचं फॉलोअप आहे आता. तिची कॅटरॅक्ट सर्जरी झालेली 1 वीकपूर्वी आणि तिचंच डोळ्यात आता फॉलोअप असल्या कारणाने मम्मी आणि पप्पांना घेऊन मी चालले डॉक्टरांकडे. तर 2 दिवस मी तिथे असणार आहे. मीच ड्राईव्ह करते. सो तर मी थांबले मध्येच नागोठण्याला आणि आता नाश्ता करतो आणि मग पुढचा प्रवास स्टार्ट करतो. सो घरी येऊन मी झोपले, मग जेवले आणि आता मी मम्मी पप्पा आम्ही चाललो आहे डॉक्टरांकडे. अगदी वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे त्यांचं काय म्हणतात त्याला, हॉस्पिटल. पप्पा ॲक्टिंग करतात. आता ना किती वाजले सेशन? 9:10 आहेत आणि आम्ही चाललो आहे मम्मीला लेन्स कार्डला घेऊन. कारण ना मम्मीला जवळचा एक कमी म्हणजे जो रिडिंग ग्लासेस लागलेत, कारण मम्मीचा चष्मा खूप म्हणजे नंबर खूप मोठा होता म्हणून त्याला रिडिंग ग्लासेस लागलेत. सो ते घ्यायला आम्ही लेन्स कार्डला जातोय. चलो. हॅलो गाईस, आता शशांक आणि मी जातोय बाहेर. जर राऊंडला म्हणजे त्याचा एक फोन आहे मोबाईलला, तो रिपेअरला दिलेला होता. सो तो जाण्याला आम्ही चाललो आहे आणि बघतो काय असंच राऊंड मारून येतो थोडंसं लाँग रूट, लॉंग ड्राईव्ह. कुत्रे. नेक्स्ट मॉर्निंग. सो गाईज आम्ही चाललोय सगळेजण. या काकी या 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 या. सो आम्ही चाललोय आता, मम्मी अशी आहे पूर्ण, स्वामींच्या मठामध्ये दादरला. कारण मम्मीची फार इच्छा होती. मम्मी डाकू बनले, डाकू. सो आता मी चाललोय दादरला आणि तिथून मग अजून बघू, सिद्धिविनायक मंदिर वगैरे केलं तर मग तेही करू. बघू कसं शक्य असेल त्याप्रमाणे. कारण आम्ही 11:30ला जेवलोय आणि 12ला आमची भांडी वगैरे झाली आणि आता मी 12:30ला निघालोय. बघू आता कसं पुढे शक्य होईल त्याप्रमाणे आम्ही सगळं दर्शन करू. बाय बाय. व्लॉग बघा पुढे. मम्मी, मी आणि काकी आम्ही चाललोय पुढे. पप्पा आणि काका मागून येत आहेत स्टेशनपर्यंत. आम्ही दादरला उतरलो. हे शहरात करतात. चला. दादरला गर्दी बघा, दादरला काय गर्दी आहे. सिंह कसे चाललेत बघा, एका मागोमाग एक. मुंग्या. आणि शेवटला मी. डोंगरा म्हणतायत. इकडे डोळ्यात टाकतात औषध मंदिराच्या बाहेर. दर्शन तर छान झालं. आता सिद्धिविनायक मंदिराला जातोय. काय अरे, आम्ही डायरेक्ट ह्याला आलो, वरळी सी फेसला. एकदम बीच आलो एकदम. तुम्हाला दाखवते. इकडे पूर्ण बीच, पण बीच खूप घाण आहे, खूप जास्त घाण आहे. सी हां, अच्छा. हां. वरळी सी फेस नाही गाई, शिवाजी पार्क समुद्र आहे हा. अबे साले. म्हणजे चालत आलो आम्ही आणि डिरेक्टली समुद्र लागला. बट समुद्रावरती घाण आहे. सो प्लीज, जर तुम्ही कुठे समुद्रावर जाणार असाल तर घाण करू नका, काही टाकू नका. चांगलं नसतं ते, आपलंच नाव खराब होतं ना.
गाईज आम्ही चालतोय शिवाजी पार्कला आहोत. शिवाजी पार्कवरून सरळ जायचं. सरळ गेलो की सिद्धिविनायक मंदिर आहे. आणि आम्ही म्हणजे सगळ्यांनी ठरवलं की काही कॅब वगैरे घ्यायची नाही, आपण चालतच जाऊया म्हणजे कळेल. आणि काका आहेत ना शशांकचे पप्पा, ते माझ्या पप्पाला सगळं समजावून म्हणजे सगळं सांगतात की इकडे हे आहे इकडे ते आहेत, कारण ते इकडे बरेच राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना त्याचं माहिती सगळं. सो त्यांना सगळं समजावून सांगतात की इकडे हे होतं ते आहे हे असणार आहे असं तसं. सो आता आम्ही सिद्धिविनायक मंदिरामध्ये जातो आहे. मी फर्स्ट टाईम जाणार आहे ॲक्च्युली सिद्धिविनायक मंदिरामध्ये. आणि मी इकडच्या दादरच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये पण फर्स्ट टाईम आलेले. सुंदर होतं मठ, खूप शांत वाटलं एकदम. आणि आता अक्कलकोटला कधी जायचं संधी येते बघूया. चल मम्मी थांबले माझ्यासाठी. आलं सिद्धिविनायक मंदिर आलं. माझ्या समोरच आहे, दाखवते तुम्हाला. आलोय आम्ही मंदिरामध्ये. वाव. बापरे, सिद्धिविनायक मंदिरमध्ये खूप गर्दी होती. तरी पण आम्ही गेलेलो शनिवारी आणि स्टील एवढी गर्दी होती. आणि त्यात आम्ही ना ते 100 रुपयाची लाईन वगैरे असते ना, पैसे देऊन लाईन असतात, तर त्या लाईनमध्ये आम्ही उभे राहिलेलो. स्टील आम्हाला 2 तास गेले दर्शनाला. एवढी गर्दी. आमचं दर्शन मात्र चांगलं झालं. अगदी जवळ झालं, पायाशी जाऊन दर्शन झालं आमचं. आणि तिथून मग आम्ही डिरेक्टली घरी आलो. ॲक्च्युली आम्हाला ना लवकर यायचं होतं. 5-5:30च्या अगोदर आम्हाला ट्रेन पकडायची होती, कारण हे ऑफिसवाले सगळे सुटतात ना, त्यानंतर खूप गर्दी होते ट्रेनला. आणि मम्मी पप्पा इवन इन्क्लुडिंग मी नाही एवढ्या गर्दीमध्ये जाऊ शकत आणि नाही प्रवास करू शकत. मला नाही आवडत एवढी गर्दी, त्यामुळे लवकर निघायचं होतं. पण स्टील आम्ही परळवरून ट्रेन पकडली डिरेक्ट, म्हणजे परळलाच जी ट्रेन निघणार होती त्याही ट्रेनला अगोदरपासून लोक येऊन राहतात, बसतात. म्हणजे लोकांची बुद्धी केवढी भारी आहे की लोक अगोदरच बसतात, जागा अडवण्यासाठी ते बसतात. तरी पण लकीली आम्हाला जागा मिळाली आणि आम्ही तिघं पण आलो. मग काका काकी त्यांच्या कामानिमित्त तिथे थांबलेले थोड्या वेळ आणि ते रात्री आले. मग घरी येऊन आम्ही जेवलो वगैरे आणि मग आम्ही झोपलो. हा होता आमचा मस्त दिवस. आणि मम्मीचे डोळे एकदम खूप चांगले आहेत, खूप छान ऑपरेशन झालं मम्मीच्या डोळ्यांचं. आता मम्मी खूप छान आहे. आणि मी अक्कलकोटला, मला स्वामी कधी बोलवतात ते बघूया. अक्कलकोटला जाण्यासाठी आपली इच्छा असून चालत नाही, स्वामींची इच्छा असावी लागते. सो बघू स्वामींची इच्छा कधी होते आणि मी अक्कलकोटला कधी दर्शनाला त्यांच्या जाते हे बघूया. लवकरात लवकर हा योग यावा हीच इच्छा. सो येस, हा होता माझा ब्लॉग. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल आणि जर तुम्ही कधी त्या मठामध्ये गेला असाल तर मला नक्की सांगा. सिद्धिविनायक मंदिरामध्ये पण तुम्ही गेला असाल तर लाईक करा तुम्ही ह्या ब्लॉगला, कमेंट करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 5000 सबस्क्रायबर्सला मला 50 सबस्क्रायबर्स बाकी आहेत. 50 पण नाहीत, कमीच अगदी. आय गेस 42-43 सबस्क्रायबर बाकी आहेत. तेही लवकरात लवकर माझे होऊ देत. सो येस, थँक्स फॉर वॉचिंग. बाय गाईज.